बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य रोशन भजनकर याला प्रत्येक नॉमिनेशनमध्ये प्रेक्षकांचे सगळ्यात जास्त वोट्स मिळतात, परंतु त्याचा घरामध्ये असा काहीच गेम दिसत नाही. गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रोशनला विशाल आणि रुचिताची चुगली दाखवण्यात आली की ते लोक कशा प्रकारे रोशनच्या पाठी बोलतात, परंतु याचा रोशनला काहीच फरक पडला नाही. एकदा तो बोललाही की तो आता टोळी सोडतोय, परंतु पुढच्या 5व्या मिनिटाला तो पुन्हा एकदा टोळीमध्ये जाऊन बसला. यावर आता प्रेक्षक फारच भडकले आहेत आणि त्याच्याविषयीचे अनेक कमेंट्स सोशल मीडियावर करत आहेत. रोशनने फक्त 2 मिनिटांसाठी टोळी सोडली होती वाटतं. रोशनला देवाने ताकद दिली, बुद्धी दिली असती तर बरं झालं असतं. रोशन माठ आहे, अजूनही तिथेच आहे. रोशन यार एवढं बघून पण रुचिता आणि विशाल सोबतच. रोशन दादा काय रे, काल दाखवलं काय, तू बोलला काय, तुलाच नाही आठवत तुला काय दाखवलं, सॉरी बोलून मिठी का मारतोय. रोशन मूर्ख आहे, तो त्या विशालचा बैल आहे. तो त्याला भितो, प्रभू मस्त खेळतो, त्याच्यापेक्षा छोटा आहे पण बुद्धी मोठी आहे. रोशनला खरंच अक्कल आहे का? जेव्हा त्याच्या टोळीमधील माणसाने चोरली होती तेव्हा इतका राग आला होता का? रोशन हा फक्त प्रभूवर आवाज चढवतो, त्याला सांगा विशालवर आवाज चढवून दाखव. रोशन भजनकर हा माणूस म्हणून खूप चांगला असला तरी तो या शोसाठी प्लेअर म्हणून वीक कंटेस्टंट आहे, असे प्रेक्षकांचे मत आहे. याविषयी तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा.